ती म्हणाली, नाही वाचायची नाही, तुम्ही मला ऐका. हवं तर 2 तास 4 तास कितीही लागले तरी हरकत नाही, पण मला तुमच्या तोंडून ऐकायचे. निघून गेल्यानंतर तिची बांगडी माझ्या हातात राहिली. ती परत आली. तिने बांगडी अशी घेतली, मला ढकललं आणि ती निघून गेली. मनामनात आशा निर्माण करणारा एक बहारदार सिनेमा लवकरच येऊ घातलाय, ज्याचं नावच आशा आहे. आणि या सिनेमाच्या निमित्ताने सिनेमाची टीम माझ्यासोबत आहे. तुमचं खूप खूप स्वागत राजश्री मराठीवर. थँक्यू. रिंकू आणि सायंकित दोघांचंही पुन्हा एकदा स्वागत. आणि मला असं वाटतं की एक वेगळा विषय आहे. रिंकूपासून सुरुवात का करायची, कारण की कदाचित अशा सेविकांचं महत्त्व काय म्हणतात की ग्रामीण भागात खूप जास्त आहे, आणि अशा सेविकांवरती एक सिनेमा येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर भूमिकेपासून आपण सुरुवात करूया. जसं सगळ्यांनाच माहिती आहे, अर्थात आशाताईची भूमिका केली आहे, पण माझ्या पात्राचं नाव मालती आहे. आणि मी लहानपणी पण आशाताईंना बघितलं आहे की प्रत्येक घरोघरी जाऊन लहान मुलाची, गरोदर बाईची, आजारी व्यक्तींची काळजी घेणं आणि त्याची नोंद आशाताई ठेवतात दरवेळी. सो खूप मोठं काम आहे त्यांचं, ज्याच्याकडे आणि अशा पद्धतीने आमच्या डिरेक्टरांचं आगमन झालेलं आहे. सो असं खूप खूप मोठं आणि खूप महत्त्वाचं काम त्या करतात. आणि सर पण मला म्हणाले आत्ता आम्ही शूट करायच्या अगोदर की कोविडमध्ये कोणीच बाहेर नसायचं, पण त्या आशाताई दिसायच्या सगळ्यांची काळजी घेताना. तर मला वाटतं की हे पण लोकांना समजणं खूप महत्त्वाचं आहे की त्यांचाही आपल्या समाजाच्या ह्याच्यात खूप मोठा हातभार. करेक्ट. दीपक सर, तुमचीच वाट बघत होतो. खरं तर विषय खूप वेगळा आहे, कारण की आपण सहज आशा वर्कर, आशा सेविका, आशाताई हे सहज बोलून जातो, पण ते जितकं आपण सहज बोलतो तितकं ते सहज नाही आहे. आणि याची जाणीव कुठेतरी समाजाला करून देण्याची काय म्हणतात की ही प्रक्रिया आहे, हा सिनेमा आहे. तर कुठला टप्पा होता, कुठला पॉईंट होता की तेव्हा असं वाटलं की नाही आशाताईंवरती सिनेमा व्हायला हवा? मला माहीत नाही आता तुमच्या लोकांच्या काय चर्चा झाल्या, पण आत्ता सुरू केलं ना. तर मला आठवतं की कोविडचा काळ होता आणि आपण सगळे घरात होतो. त्या काळात सगळं वर्क फ्रॉम होम आणि अशा सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. त्यावेळी मी सुद्धा गावी गेलेलो आणि गावी घरातनं सगळ्या गोष्टी चालल्या. तर त्यावेळी आपण बघत होतो की सतत काही लोक फक्त घराच्या बाहेर होते, त्याच्यात पोलीस, त्यानंतर आरोग्यसेवक, डॉक्टर्स, आणि त्याच्यात एक महत्त्वाचं नाव होतं आशाताई. म्हणजे ते घरातनं आपण बघायचो की एक बाई गुलाबी साडी घातलेली किंवा निळी साडी घातलेली ती घरोघरी जाते आणि विचारते की तुमच्या घरात कुठलं कोविड पेशंट आहे का, असेल किंवा नसेल तर त्याची नोंद घेत होती. तर त्यावेळी ते प्रचंड कुतूहल वाटलं की म्हणजे अरे एवढं सगळं असताना ही न घाबरता ही बाई जाते, म्हणजे ही काय काम करते. अदरवाईज काय होतं की आपण सगळे शहरात राहतो किंवा गावातही राहिलो, आपल्याला फार माहिती नसते आशा, अंगणवाडी सेविका किंवा खिचडी करणाऱ्या ज्या ताई आहेत त्यांच्याबद्दल. मग तो जो प्रसंग होता त्यावेळी कुतूहल चाळवलं आणि मग त्या दृष्टीने विचार करायला लागलो. आणि मग काही ठिकाणी भेटही घेतल्या, बऱ्याच गावांना फिरलो की त्यांचं काम कशा पद्धतीने चालतं. आणि योगायोगाने असं झालं की आपल्या ज्या निर्माता मॅडम आहेत त्यांची NGO आहे, तर त्याच्या अंतर्गत ते काही वेगवेगळे उपक्रम करत असतात. तर उत्तर महाराष्ट्रात त्यांनी एक उपक्रम केला होता, त्याच्यात आशासाठी त्यांनी ट्रेनिंग ठेवलं होतं आणि योगायोगाने मी त्यांच्यासोबत गेलो होतो. आणि त्या गर्दीत ट्रेनिंग चालू असताना त्या आशाताई प्रत्येकजण आपापला अनुभव सांगत होते. तर त्याच्यात एक 20-22 वर्षाची एकदम तरुण अशी आशा, नुकतंच लग्न झालेली, ती उभी राहिली आणि तिने सगळं सांगितलं की मी ना सकाळी अशी उठते, मग संध्याकाळी मी असे जाते, परवाच्याच दिवशी असा किस्सा झाला, मी रात्रभर STने प्रवास केला, तिथे पोहोचली. ते ऐकायला इतकं इंटरेस्टिंग होतं. मला असं वाटलं की अरे हे तर मुख्य पात्र आहे सिनेमाचं. म्हणजे त्या क्षणाला तो स्पार्क निर्माण झाला आणि नंतर मग 8 दिवसात तिची गोष्ट लिहून झाली. क्या बात आहे. सायंकित, मला असं वाटतं की कुणाच्या तरी मनात जेव्हा आशा निर्माण होते पुढे जाण्यासाठी, तेव्हा त्याच्या पाठीशी उभं राहणं हे फार महत्त्वाचं असतं. एका काय म्हणतात, एका बायकोच्या पाठीशी नवरा उभा राहतो तेव्हा तिला खूप बळ मिळतं. आणि मालतीच्या नवऱ्याची भूमिका करतोयस, काय आहे नेमकी भूमिका? खरं तर तू बोललास ते एवढी साधी भूमिका आहे ती की तिला म्हणजे स्वतःच्या आयुष्यात असलेली एक व्यक्ती आणि तिला साथ देणं हीच त्याची भूमिका आहे. बाकी म्हणजे नॉर्मल आयुष्यात जे काय तो वखारीत काम करत असतो आणि हे सगळं चालू आहे. त्याच्याकडून आयुष्याकडून अशा काही अपेक्षा नाही आहेत, पण त्याची बायको जी आहे तिला काही अपेक्षा आहेत आणि तो तिच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तिला साथ देतो. एवढं ते साधं कॅरेक्टर आहे. रिंकू, तुझ्याकडे येईन. खरं तर अनेकांना माहिती नाही की आशाताई म्हणजे काय किंवा आशा सेविका किंवा शहरी भागात याचा फार प्रभाव कमी आहे. पण आशा ही कुठली एक बाई नाही आहे, हा काय म्हणतात एक प्रचंड मोठा समुदाय की जो आपल्या भारतभर पसरलेला आहे. या सिनेमाच्या निमित्तानं त्या लोकांना भेटणं झालं का, त्यांच्याशी बोलणं झालं का, आणि तुला कळलेल्या आशाताई
काय सांगशील, तुला कशा कळल्या त्या? हो, शूटच्या तिथे गेल्यावरती काही आशाताईंना आम्ही भेटलो, तर मला एवढंच कळालं की हे खूप कठीण आहे. जितकं दिसतं तितकं सोपं नाही आहे. कारण त्या घर सांभाळतात, त्याची घराची काळजी घेऊनही आपलं काम करणं, हे सगळे जबाबदाऱ्या करणं. इव्हन त्यांना कामाच्या तिथे जायला सरकारकडून गाडी आणि अशा काही सुविधा नाहीत. कोणी चालत जातं, बस पकडतं. आपली मालती तर सायकलीवरती जाताना दिसते. कोणत्या वेळी घरातून बाहेर पडावं लागेल, रात्री किती वाजता धावून जावं लागेल लोकांसाठी, हे काहीही माहीत नसतं त्यांना. पण एवढं मला त्यांच्याकडून शिकण्यासारखी एक गोष्ट आहे की एवढं सगळं सांभाळून पण ते त्यांचं काम इतकं प्रामाणिकतेने करतात आणि त्यांचं इतकं त्यांच्या कामावरती प्रेम आहे की ते त्या सगळ्या गोष्टी, मग त्याची कुठे कसं व्यवस्थित सगळं करून आता मी निघेन बाबा, ही पूर्ण तयारी नुसार त्या असतात. आणि सर पण म्हणालेले की त्यांनी विचारलेलं की का आशा सेविकेचं काम तुम्ही करता, तर कोणीतरी उत्तर दिलं तर की आम्हाला पैशापेक्षा आमच्या कामावरती खूप जास्त, कामाने खूप ओळख मिळते म्हणून. तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नसेल त्यांच्याकडून शिकण्यासारखी. पण या सगळ्या प्रवासात एखादा असा अनुभव होता का, कारण की आशा सेविका सुद्धा खूप वेगवेगळ्या टप्प्यातनं, वेगवेगळ्या कुटुंबातनं, वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेल्या आहेत. आपल्यालाही माहिती आहे, कारण की आशाताईंची जेव्हा निवड होते त्याच्यासाठी काही ठराविक क्रायटेरिया आहेत, त्यांनी सुद्धा कुठेतरी भोगलेलं असतं आणि मग नंतर त्या आशा सेविका म्हणून कामाला लागतात. तर अशा अनेक महिलांना तू भेटली असशील किंवा या सिनेमाच्या निमित्तानं, असा एखादा अनुभव आला का की तुला आशा देऊन गेला जगण्याची किंवा पुढच्या आयुष्यात जाण्याची? मी हेच जे आत्ता सांगितलं की ज्या पद्धतीने ते सगळं हँडल करतात ह्या सगळ्याच गोष्टी. आणि मला वाटतं शूटिंगच्या दरम्यान आमच्यासोबत 1-2 अशा कायम असायच्या ज्या आम्हाला सांगायच्या की नाही नाही, हे चुकीचं आहे, हे असं वजन करायचं असतं, असा हात पकड, तू या पद्धतीने त्यांची विचारपूस कर, मग तू इथे बसून त्या पद्धतीने काम करून घे. तर मला वाटतं त्यांच्यासोबत असणं आणि सादर राहून पण आपल्या कामावरती आणि माणसांवरती प्रेम करणं आणि समाजासाठी निस्वार्थपणे काम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे शूटिंगच्या 3-4 दिवस आधी आम्ही तिथे लोकेशनवर पोहोचलेलो, तर तिथे काही ट्रेनिंग सुरू होती. तर उदाहरणार्थ एक रिंकूचं डोंगरावरून सायकल चालवणं, म्हणजे तिला सायकल येत होती पण तो प्रचंड असा डोंगराळ भाग होता आणि तिथे सोपं नव्हतं ते सायकल चालवणं. पण मग रिंकू तिथे चालवायची आणि मागे 3-4 लोक तिच्या मागे धावत आहेत, एक बॉडीगार्ड आहे, बाकी असिस्टंट आहेत, अशी ती गंमत होती. दुसरं, त्या आशाताईंसोबत पण काही गावात दिवसभर रिंकू फिरली, त्यांचं काम करत होते त्यांच्यासोबत मी, की मी पण आज तुम्हाला जॉईन करते म्हणून. आणि त्यांना जास्त एक्साइटमेंट होती की हिला सगळं सांगायचं, हे बघा हां ताई, आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो. त्याच्यामुळे त्या सतत तिला काहीतरी सांगत होत्या. आणि जसं रिंकू म्हणाली ना की एक सुपरवायझर असतो ना एखाद्या कामावर, तसं आमच्या शूटवर थ्रूआउट त्या 2 आशाताई सोबत होत्या. त्या सगळ्या टेक्निकल बारकावे आम्हाला सांगायच्या, या मुलाला असं धरायचं किंवा ही गोळी अशीच द्यायची, बॅग अशीच करायची, मध्ये मध्ये आम्ही घाम आला तर असा पुसतो, हे सगळं त्या म्हणजे एक्साइट होतं. आशा टाळी पण त्यांनी शिकवली, पण आम्हाला शिकवली. क्या बात. मला असं वाटतं काय आहे प्रकार आशा डाळी, तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. आम्ही सगळेच करून दाखवतो. आशा टाळी, फुले फुले फुले. वा वा वा, क्या बात आहे. मला असं वाटतं दीपक सर, या निमित्ताने आपल्याला खूप शिकायला मिळतं. मी जसं म्हणालो की ह्या प्रत्येक आशाच्या मागे तिच्या आयुष्यातली एक स्टोरी आहे. तर या सगळ्या कथांची कुठे मदत झाली का कथानक बांधायला? निश्चितच. आणि मी तर म्हणेल की आपण आशा जरी म्हणतोय ना, तर आशा हे फक्त निमित्त आहे. ही गोष्ट कुठल्याही घराबाहेर पडणाऱ्या स्त्रीला लागू होते. म्हणजे ती डोंबिवलीतनं सकाळी इकडे CSTला जर कामाला येत असेल, आपला डबा बांधून नवऱ्याचं मुलांचं सगळं करणं, तर ती शहरातली जरी असेल तर ती पण तीच आशा आहे. म्हणजे आशा ॲक्रिडेटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट हा जरी शब्द असेल, पण तो आशा जो मराठीतला आहे, ज्याला आपण होप म्हणतो, उमेद म्हणतो, तर ती आशा आहे. आणि ती प्रत्येक महिलाला लागू होते घराबाहेर पडणाऱ्या. आणि जसं तुम्ही विचारलं की अशा कॅरेक्टर्स, मला असं वाटतं की ह्या चित्रपटात असणाऱ्या सगळ्या बायका म्हणजे त्यांची सगळी मुख्य पात्रं आहेत. तर कमलाचं एक पात्र आहे किंवा उषाताईंनी जे केलेलं आहे, ती पण एक गावातली खमकी बाई आहे. तर त्या प्रत्येकीच्या पुढे काहीतरी होप आहे आणि काहीतरी करण्याची जिद्द आहे. तर सगळ्यांना बांधण्याचं काम मालतीने केलं आहे. क्या बात आहे. सायंकी, तुझ्याकडे येईन. खरं तर तू आता घराघरातला चेहरा झालेला आहेस. आम्हाला तू प्रत्येकाला तू आमचा वाटतोस. मालिका करताना सिनेमाही करणं हे तुझ्यासाठी किती प्रॉमिसिंग आहे, किती चॅलेंजिंग आहे, आणि कलाकार म्हणून वेळा पाळणं, सगळीकडे सगळं जमवून आणणं हे तुझ्यासाठी किती टास्किंग होतं? काय आपण म्हणजे आता मुंबईत राहायचं आहे आणि खर्च सगळा आपल्याला तो करावा लागतो, त्यामुळे आपल्याला मालिका ही करावीच लागते. पण त्यासोबत मालिका 2-3 वर्ष जेव्हा चालते तेव्हा आयुष्यातली 2-3 वर्ष तुमच्या निघून जातात
आणि तुम्ही फिल्म नाही करू शकत. सो माझी एक अट असते की वर्षाला मी एक फिल्म तरी करतो. हां, आणि मग आपल्याला मालिका करत असल्यामुळे आपण ती सिलेक्ट करू शकतो की कुठली फिल्म आपल्याला करायची आहे. मग अशा पद्धतीची एक फार छानशी फिल्म आपल्या हातात येते आणि आपण ती करतो. सो आणि तो आनंद वेगळाच आहे, फिल्मचा आनंद वेगळाच आहे. कारण जसं आता आपण म्हटलं की ह्या विषयावर एवढं काम केलं गेलं, काहीतरी लोकांना सांगायचं पण असतं. दुसरी गोष्ट ह्यातलं मनोरंजन हे कुठेतरी क्रिएट झालेलं असतं. ते दररोजचं मनोरंजन नाही आहे. मालिकेमध्ये आपण बऱ्यापैकी कॉपी किंवा दररोज तेच तेच ते असतं, ते नसतं ह्यात. आणि सीन करत असताना सुद्धा मला आठवतं, तुम्हाला आठवतं की रिंकू डबा द्यायला म्हणून ती येते आणि मी जातो. तर सरांनी मला सांगितलं एक गोष्ट फक्त कर बोलले. ते म्हणलं ठीक आहे. आणि रिंकूला सांगायला जाणार तेवढ्यात मी सरांना म्हटलं की रिंकूला सांगू नका, थांबा, गंमत करू. आणि रोल झाला कॅमेरा. तर ती आली, डबा द्यायला आली आणि मी तिचा हात असा पकडला. तिला काय वाटलं मी मस्करी करतोय. तर ती सोडण्याच्या ह्याच्यात तिने जे काय स्ट्रगल केला आणि ती निघून गेली. निघून गेल्यानंतर तिची बांगडी माझ्या हातात राहिली. ती परत आली, तिने बांगडी अशी घेतली, मला ढकललं आणि ती निघून गेली. एवढा सुंदर तो शॉट मिळाला ना, एवढा सुंदर शॉट मिळाला आहे. आणि खरंच मला रिंकूचं कौतुक वाटतं एकतर. म्हणजे एकदा मला असं वाटतं की आम्ही शिकून आलेलो आहे. म्हणजे ललित कला केंद्र मी डिग्री घेतलेली आहे, केलं, नाटक वगैरे केलेलं आहे, पण तरी आम्हाला हे जमत नाही रे. शिकून आल्यानंतरसुद्धा ती स्पॉन्टिनिटी तिच्याकडे आहे. म्हणजे अभिनय नाही वाटला पाहिजे, ते सहज वाटलं पाहिजे. सो ते तिने केलं आणि हे कॅरेक्टर फारच सुंदर तिने उभारलं आहे. दीपक सर, सायंकी जसं म्हणाला की काही गोष्टी अशा घडून गेल्या की त्या आता पडद्यावरती तर आम्ही सगळं बघू, पण सिनेमा लिहिताना कास्टिंगचं डोक्यात होतं का? आणि ही 2 नावं किंवा इतर सगळीच नावं, उषाताई असतील, शुभांगी असेल, सगळ्यांचीच नावं, ही कलाकार मंडळांची सगळी भट्टी कशी काय जमवून आणली? तत्पूर्वी फक्त सायंकितचं जे होतं त्याचं कंटिन्युएशन सांगतो की हा प्रचंड गुणी अभिनेता आहे. आपण म्हणतो की टेलिव्हिजन आणि हे तर करतोच आहे तो, त्याची कारणंही सांगितली. पण चित्रपटाच्या वेळेस त्याचा अनुभव मला असा आहे ना की त्याला प्रत्येक गोष्टीचे 100 प्रश्न असतात आणि जोवर त्या प्रश्नांचं समाधान होत नाही तोवर तो पुढे जाणार नाही. म्हणजे याच्यासाठी काय कारण आहे, मग मी असा का वागतोय, किंवा मी पत्नीसोबत असा असेल तर मग मी आईसोबत कसा असेल, किंवा माझं आणि माझ्या बाबांचं नातं काय, अशा सगळे बारकावे त्यांनी विचारले आणि आय थिंक ते परफेक्टली तिथे आलं आहे. इनफॅक्ट जसं हा एक प्रसंग सांगितला, तुला आठवतं की नाही माहीत नाही, क्लायमॅक्सला पण असाच आहे. म्हणजे सगळं घर आणि गाव तिच्या विरुद्ध आहे. एक वेळ असा येतो की तोही विरोधात जातो ह्या सगळ्या प्रेशरमध्ये, तिचा हात पकडतो, पण तोच नवरा असतो निलेश, जो तुझंही नाव निलेश आणि तो हात सोडतो आणि तिला मोकळीक देतो. पण ते इतकं सहज जुळून आलं आहे त्याच्या अभिनयातनं. तर त्यामुळे निलेश फार मला जो मनापासून वाटत होता तो सायंकितने केला. मला एवढंच वाटतं फिल्म बघितल्यावरती की सगळ्या मुली एवढंच म्हणतील की नवरा पाहिजे तर असा. क्या बात आहे. इनफॅक्ट असे होते, आपण जे स्क्रीनिंग झाले तर जो बायकांचा फीडबॅक होता ना, अरे असा तरी नवरा मिळाला असायला पाहिजे होता आम्हाला, तर अशा पद्धतीचं आहे. आणि दुसरं जे तू विचारलंस की कास्टिंग कसं झालं, तर बेसिकली हा विषय जेव्हा मी हाताळला ना, सुरुवातीला घेतला, तर आम्हाला असं वाटलं की एक फार मोठा कॅनव्हास नाही आहे, तर आपण छोटं छोटं काहीतरी करूया आणि मग बघूया कसं होतं. तर रिंकूचं नाव माझ्या डोक्यात होतं, पण मी ते काही कोणाला सांगितलं नाही. म्हटलं बाबा सुपरस्टार आहे आपली, ती येते की नाही, मग आपल्या सगळ्याच गोष्टी वाढणार हे सगळं. तर त्यामुळे मी टीमला सांगितलं नव्हतं आणि आम्ही इतर ऑप्शन्स बघत होतो. आणि पण ते हवं ते समाधान मिळत नव्हतं. काही ऑडिशन्स घेतल्या किंवा काय, आणि त्यात मी सहज अशी आमची कोर टीम बसली होती, निर्माते आणि असिस्टंट वगैरे. म्हटलं अरे रिंकू राजगुरू कसं वाटते, सगळे थाडकाने उठले, हां सर बरोबर आहे, चलेगा. मग म्हटलं अरे पण कसं, हे कसं करायचं, तर म्हटलं आपण फोन तर करून बघूया. आणि मला आठवतं आम्ही फोन केला, रिंकू म्हणाली हरकत नाही, पण आधी आपण स्टोरी ऐकूया. मग म्हटलं मी करतो की माझी बाउंड स्क्रिप्ट आहे, मी तुला पाठवतो, तू वाचून घे. ती म्हणाली नाही वाचायची नाही, तुम्ही मला ऐकवा, हवं तर 2 तास 4 तास कितीही लागले तरी हरकत नाही, पण मला तुमच्या तोंडून ऐकायचे. आणि मग तिला ते नॅरेशन दिलं आणि तिने लगेच त्या क्षणाला सांगितलं की मला ही फिल्म करायची. आणि मग जशी रिंकू इन झाली त्या दृष्टीने मग आम्ही इतर कास्टिंग करत गेलो. मग सायंकितचाही तसा विचार झाला किंवा काय. आणि फॉर्च्युनेटली सगळे कलाकार अशा पद्धतीने जुळलं की ती भट्टी अशी जमून आलेली. वा, सांगित मी पुन्हा तुझ्याकडे येईन की सरांकडनं इतकं कौतुक होतं आहे आणि भूमिकेविषयी ते बोलले की काय आहे नेमकी तुझी भूमिका, निलेशची भूमिका. खऱ्या आयुष्यात सुद्धा असा पाठिंबा कुठेतरी घरातल्या प्रत्येक आशाला फार गरजेचा असतो, त्याशिवाय ती पुढे जाऊ शकत नाही. आज तू इतका लिलया वावरतो ह्या मनोरंजन विश्वात, आज इथल्याही स्त्रिया पुढे जाऊ पाहत आहेत. आणि काय म्हणतात की
हा जो पाठिंबा असतो, हा जो बॅक सपोर्ट असतो, तो किती गरजेचा तुला वाटतो आणि तुझं याविषयीचं म्हणणं काय, की यूथला काय सांगशील, की कसा पाठिंबा असायला हवा प्रत्येक स्त्रीला पुढे जाण्यासाठी? नाही मला मुली ऐकतायत ना सगळं. नाही मला असं वाटतं ना की नेहमी पुरुष ना आपण आपल्या पद्धतीने विचार करतो की पुरुषासारखं म्हणजे ती स्त्री आहे मग तिने हे केलं पाहिजे. तसं मला असं वाटतं की ते सगळं पुरुष आणि स्त्री बाजूला ठेवून एक व्यक्ती म्हणून आपण विचार करायला हवा की तिला काय स्ट्रगल होतो आहे, काय सगळं ती सांगण्याचा प्रयत्न करते, प्रत्येक स्त्री सांगण्याचा प्रयत्न करते, पण आपल्याला आपण नाही तर सहज पद्धतीने घेतो की हां ठीक आहे हे असं होतं हे असं होतं, मग तू हे कर ना, मग ते कर ना. पण ते शिकवण्यापेक्षा तिचं म्हणणं तरी एकदा ऐकून घ्या आणि एक व्यक्ती म्हणून तुम्ही समजून घेतलं ना सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. बाकी काही नाही, एवढं काय रॉकेट सायन्स नाही यार त्यात. आणि ते आता तर असं झालं की अल्फा मेल, आम्ही कालच डिस्कस करत होतो, अल्फा मेलचं खरं डेफिनेशनच माहिती नाही लोकांना. अल्फा मेल म्हणजे असं वाटतं की म्हणजे सय्यारासारखा किंवा अर्जुन रेड्डी वगैरे असं नाही आहे. अल्फा मेल म्हणजे मी पुरुष आहे आणि त्याचं मला इन्सिक्युरिटी नाही आहे त्या मॅनलीनेस किंवा त्या ह्याची. मी माझ्या ह्याच्यात मी सेक्युअर्ड आहे. सो आणि मला एका स्त्रीच्या समोर का मॅनलीनेस दाखवायचं आहे, का ते पुरुषात मी दाखवेन ना, पुरुष आहे माझे मित्र आहे त्यांच्याकडे दादागिरी घेऊन, स्त्री समोर कशाला. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. रिंकू, पुन्हा एकदा तुझ्याकडे येईन. मी सिनेमाकडे आता येतो. आशा सिनेमा आहे. प्रत्येकजण ह्या सिनेमाची वाट पाहत आहे, 19 डिसेंबरची वाट पाहत आहे. सिनेमाचं शूटिंगविषयी मला विचारायला आवडेल, कारण की जसं मी म्हटलं की याचा अर्थातच निश्चित प्रभाव जास्त ग्रामीण भागात आहे. तर सिनेमाचं चित्रीकरण कसं झालं, त्या दरम्यान तुझे काही अनुभव, तुझे काही किस्से, जसं सर म्हणाले की तुला गावांमध्ये आधी तू गेली पण होतीस, तेव्हा तिकडचे काही किस्से, लोकांचा तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. ते मी धुळ्यात पहिल्यांदाच शूटच्या निमित्ताने गेले. आपण साक्री, सामोडं तिथली सगळी छोटी छोटी गावं मिळून आम्ही आमचं एक गाव तयार केलं. तर मला गावी आणि गावातल्या लोकांमध्ये राहायला नेहमीच आवडतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे शूट करताना गावातल्या एकाही लोकांनी आम्हाला त्रास दिला नाही. सगळे लांबून व्यवस्थित शूट बघायचे. आम्हाला कुठे पटकन आता चेंज करायचं तर आम्ही कोणालाही विचारायचो की तुमच्या घरी जाऊ का, तर प्रत्येकजण आम्हाला परमिशनही द्यायचं. मी तर कोणाच्या तर घरी जेवलेले पण मला आठवतं आहे त्यांनी घरी बनवलेलं. सो खूप मजा आली. आणि त्या गावातले जी घरं आहेत ते खूप जुन्या पद्धतीची हां, रचना त्याची खूपच वेगळी आहे. त्याच्यामुळे एक वेगळंच तिथे वाईब होतं. आणि या निमित्ताने मला तिथल्या लोकांना भेटता आलं, मला त्यांचं प्रेम पण बघता आलं. सो मी खूपच एन्जॉय केलं आहे पूर्ण शूट करताना. आता जाता जाता तिघांनाही एकच प्रश्न आहे की या सिनेमानंतर, हा सिनेमा पाहून प्रत्येक घरात आशा निर्माण होणार आहे, प्रत्येकाच्या मनात एक आशा निर्माण होणार आहे. तुमच्या तिघांच्या मनात काय आशा आहे आपल्या, काय म्हणतात की पुढच्या प्रवासाविषयी, किंवा तुम्ही कुठली आशा मनात ठेवला या सिनेमानंतर? मी असं काही ठरवत नाही किंवा मी असं काही ठेवत नाही की या सिनेमानंतर ही आशा. आत्ता तरी मला एवढंच वाटतं की जी आमची फिल्म येते आशा, ही फक्त आशा ताईंची फिल्म नसून ही प्रत्येक बाईची गोष्ट आहे. त्याच्यामुळे मला वाटतं फिल्म बघताना प्रत्येकजण स्वतःला कुठे ना कुठेतरी रिलेट करेल. आणि मला आशा आहे की आशा प्रेक्षकांना आवडेल. या बात आहे. तू म्हणाली की ही प्रत्येक बाईची फिल्म आहे, अर्थात मग ती तुझीही आहे. या प्रवासात आशाने तुला काय शिकवलं? स्वतःच्या कामावरती प्रचंड प्रामाणिकपणे प्रेम करणं आणि आपलं काम प्रामाणिकपणे करत राहणं. चालत राहा पुढे. मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला बऱ्याचदा ही चर्चा होती ना की वृत्तपत्र ओपन केलं की काहीतरी निगेटिव्ह बातम्या येतात, न्यूज चॅनल केलं की हे, किंवा आजूबाजूला, आणि सतत ते नैराश्याचं वातावरण आहे की राजकीयदृष्ट्या असा भूकंप झाला, सामाजिक असं झालं. पण मला असं वाटतं की काही चांगलं असल्याशिवाय हे जग नसेल ना टिकून. काहीतरी चांगलं आहे, आणि जे काहीतरी चांगलं आहे ना ती आशा आहे. म्हणजे ह्या सगळ्या गडबड गोंधळीत कोणीतरी चांगलं काम करतं आहे, कोणीतरी लोकांपर्यंत पोहोचतं आहे, त्यांना सेवा देतं आहे. आणि जसं रिंकू म्हणाली की ही नुसती ती आशा नाही आहे, आशा सोशल वर्कर, तर त्या प्रत्येक व्यक्तीमधली, नुसतीच स्त्री नाही, पुरुषातली, जो त्याच्या कुटुंब वाढवण्यासाठी प्रयत्न करतो आहे, जो समाजासाठी एक महत्त्वपूर्ण भाग आहे. तर मला असं वाटतं की ही आशा एक होप देणारी आहे, आशा देणारी आहे आपल्या सगळ्यांना. मला तर असं वाटतं की ना माणसाच्या मनातली भीती संपावी. कारण जर आपण स्वामी समर्थांना मानतो, तर स्वामींनी एकच वाक्य म्हटलं, भिवू नकोस मी जे पाठीशी. भिवू नकोस का म्हणाले असतील ते? त्यांना पण ते कुठेतरी माहिती असेल की आपण खूप भीतो रे छोट्या छोट्या गोष्टींना. आता एवढ्या गोष्टी झाल्या, सोशल मीडिया आणि सगळं ना, मटेरियलिस्टिक गोष्टी एवढ्या वाढल्यात, आणि त्यामुळे ती भीती पण वाढली, ऑप्शन्स खूप झालेत. आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर भीती यायला लागली ना मनात, तर अवघड होऊन जाईल सगळ्यांचंच. सो ती भीती संपावी. क्या बात आहे, क्या बात आहे. मला असं वाटतं की बाई अडली आहे म्हणूनच ती नडली आहे. अर्थात आशा 19 डिसेंबरला तुम्हा सगळ्यांच्या भेटीला येतोय, आपल्या भेटीला येतोय.
अशासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि प्रेक्षकांना आवाहन की या सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पहा.